वितळला पूर्ण आणि त्याचं पाणी येतं. हे बर्फाच्या खालून पाणी येते, वरून येते. आणि पाणी बघा, हे बघा ते आमचे गँग ग्रुप. यार हे बघा वरती बर्फ आणि हा पूल बनवलाय छोटासा इथं. हा ब्लॉग म्हणून जाऊन थोडं लेट चालावं लागते. जास्त गडबड करून चालत नाही, तेलही फास्ट गेले जातं. मी पण त्यांना कवर करण्याचा प्रयत्न करतो. हे बघा व्ह्यू बघा आता, खतरनाक भाई साहब. होली क्यों शेष. हे बघा आर्मीचे बसले जवान. जय हिंद. थोडीशी हवा टाईट झाली आता. हे बघा 1 2 3 4 5 पुढे चेक पॉईंटसाठी फास्ट गेलेत. चलत हालत खराब झाली पुरी, लेकिन चालतोय. हे बघा वरती, हे बघा कालूभाई. शेषनाग क्रॉस केलं 2 किलोमीटर. अशी चढाई होती. हे पाठीमाग दिसतंय बघा, हे आता क्रॉस करून आम्ही आलोय. इतकी चढाई होती, 6 स्टॉप घेतले बसत. जेवढे पण यात्री होते हालत खराब झाली. कोणाच दाखवत नाहीये. शेषनाग ते गणेश स्टॉप, अजून गणेश स्टॉप 1-1.5 किलोमीटर वरती. एवढी चढाई रेंजर. आता आलो इथं, भंडारा आलाय गणेश स्टॉपच्या पायथ्याला. गणेश स्टॉप 1 किलोमीटर वरती. महादेव का आशीर्वाद. हमेशा साथ. हर हर बोले, जे बोले हर हर महादेव. हे बघा भंडारा चालू आहे, पण कॅपॅसिटीच राहिली नाही दाखवायची. आता पोचलोय गणेश स्टॉपला. इतकी हाईट आहे आणि एवढा चढ आहे. 2 ते 2.5 किलोमीटरला पूर्ण सिस्टम आहे. 3 ते 3.5 तास लागले इथपर्यंत. एवढी हाईट आहे. हे बघा भारताचा तिरंगा. जय हिंद. हे आर्मीवाले बसले तिथं थोडे, आणि तिथं आम्ही थोडासा नाश्ता केला. पांढरेवाला दिसते ना छत, ते आहे. भंडारा आहे नीचे, आणि बघा बाकीचं विभाग. पण एवढी हाईट आहे ना बाबा, हाईटने बोलाय पण टप जाते. गणेश स्टॉप. हे बघा पाठीमागं आर्मीचा बेस कॅम्प, मेडिकल. जे बोल. हे बघा आमच्यातले एक जण आजारी पडलाय. सिस्टम है. वैभव तो भी थक गए हैं, फिर भी चल रहा है हमारे साथ. तो ब्लॉगर है इसलिए चल रहा है. हालत बंद कर फिर भी चल रहे. मजबूरी का नाम नहीं, बाबा का बोला है भाई. अरे बाबा जाएंगे तो जरूर. वो भी पैदल जाएंगे. ये देखो इसकी हालत, ये बहुत फास्ट चला. ब्लॉगर का सब कुछ मिट जाता है, भी रह जाता है. हाँ, बस उतना ही रहेगा. पिछले 3 घंटे में कैमरा अब निकला. पिछले 3 घंटे में कैसे इतनी हाइट थी. 5 मिनट चल रहा है, 2 मिनट 5 मिनट चल रहा है, 2 मिनट रुक रहा है. बैठ के. हाँ, अभी यहाँ पहुंचे ऐसा लग रहा है फील, क्या बताएं. बस ढलान होनी. भंडारे से यहाँ तक आने में इतना टाइम लगा, 1-1.5 घंटा गया हमारा. बुलाने गया था भंडारा. नहीं यहाँ पे इसकी बॅग लेने. हे देखो, हे बघा बॅग सर झापाना त्याला, ह्याला बॅग देत आहे. सर्विस इथं ऑक्सिजन आहे. कोणाला काय दिक्कत आली ऑक्सिजनची. हे बघा पाठीमाग खाली राहते आता शेषनाग. हे गणेश स्टॉप आणि पुढे आहे आता पोचपत्री. इथं हाईट झाली आता 16,000 फूट. हाईट वाढतच चालली. आणि आता ढलांग खाली जायचंय. खाली आहे पोचपत्री. हे पूर्ण मेडिकल कॅम्प आहे. फील आता भारी वाटतंय, पण 3 तास मागची एवढी बेजारी झाली सांगू शकत नाही. हा बघा घोडा घेऊन चाललाय. आता किती किलोमीटर राहिले त्याचे बोर्ड लावले छोटे छोटे. MG टॉप 0, पोचपत्री 2 किलोमीटर, पंचतरणी 10, संगम टॉप 13, होली की 18. आज आम्ही पंचतरणीपर्यंत जाणार. आणि पाठीमागे आय लव्ह इंडियन आर्मीचा बघा हाईट.
आमच्यातले का एक जणाची पूर्ण हवा टाईट झाली, त्याला ऑक्सिजन लेवल भेटाना. आता त्याला पूर्ण सलाईन वगैरह लाऊन थोड़ा सा ऑक्सीजन दिला. बाय. ये देखो ये बंदा पूरा बीमार पड़ा था, ऑक्सीजन नहीं मिल रहा था. अभी भी ऑक्सीजन नहीं मिल रहा है इसको. बहुत भागता था. अब हवा टाइट हो गई. वो किधर गया हमारा बॉस गुजराती? वो तुम्हारा बॉस. ये गुजराती पोरग भेटलं, त्याने हवा टाईट केली, इतकी बेजारी केली त्यांनी. आता चला ये नाही, आता पूर्ण ढलांग आहे, उतार आहे, भारी वाटतंय आता सध्या तर. हे बघा खालून वरती घोडे येते, त्याच्यावर सामान वगैरे भंडाऱ्यासाठी असेल. राम राम जी. वीडियो बना रहे आपका. का हो हा कोणाचा? हे डंडा रे गया पीछे. जे बाबा बर पानी, भूखे को अन्न, प्यासे को पानी. और मैं कैसे दिख रहा है बताओ, मुझे दिखाना. तू तो काला आहे रे, यार कैसे दिख तू रहा काला पड गया रे. है? ओ लुक, व्हाट इज द लुक? ओनली पार्टी पाठीमागं तो का ते दंडा राहिले हा सौरभ इथं. आणि आता पूर्ण उतार आहे. आता काय नाही, आता वेगळाच फील आहे. मागचे 3 तास भाई हवा टाईट. आणि खालती बघा पाऊस नसल्यामुळे एकदम स्लिम आहे, पाणी नाही, काय नाही. पण यात्रा टपेस्ट यात्रा, भारतातली टॉप 1 यात्रा. आता पाठीमागं इथं गणेश टॉप, तिथं हाईट होती 16,000 फूट. आता आम्ही खाली चालू आहे, आता हाईट कमी होत जाईल. आणि त्याला तो जो मित्र आजारी पडला होता छत्तीसगडचा, त्याला आता ऑक्सिजन मिळेल आणि तो ठीकठाक पुढे चलत राहील. हेलिकॉप्टर किती खालून खतरनाक. आता गणेश पॉईंट सोडलाय पाठीमागं, खूप दूर आहे, लांब चलत आलो आहे. आता उतार आहे, परत चढे वाटते नंतर. तिथून परत वरती असं जायचं वाटतं. खालती तर काय दिसत नाही. हा तिथूनच जायचं आहे. हे बघा घोडेवाले. हा इथून खालती जायचं. बरोबर आहे, इथून खाली 1 टन आणि सीधा खाली. आणि पुढे येणार आहे ते पोचपत्री अमरनाथ यात्रेतला सर्वात मोठा भंडारा आहे, जो की अमरनाथ यात्रा चालू होते अमरनाथ बेस कॅम्प जम्मूमध्ये. आणि तिथून इथपर्यंत जितके भंडारे आहेत त्याच्यातला हा सगळ्यात मोठा भंडारा मी दाखवेल तुम्हाला खाली गेल्यानंतर. जवळच आहे इथून पोचपत्री भंडारा. व्ह्यू बघा, एक क्लास व्ह्यू आहे, खतरनाक व्ह्यू आहे. इकडे थोडा बर्फ दिसतोय, यावरची बर्फ कमी पडला होता. हे बघा व्ह्यू. आणि असंच खालती जायचं आहे. आता खालती आलोय, पाठीमाग गणेश टॉप वरती दिसत असेल, तिथून असत फिरत खालती आलोय. पूर्ण उतार होता, इथपर्यंत आलोय. हे बघा श्री शिवसेवक दिल्ली यांचं इथं भंडारे वगैरे चालू आहेत. आणि हे आहे पोचपत्रीचा भंडारा, सगळ्यात मोठा भंडारा अमरनाथ यात्रेमधला. आणि तिथे शावर टाईप दिसते का, शावर टाईप काही तर बनवलंय. शिव भंडारा खालती भंडारा. डेकोरेशन बघा कसं केलं, 1 नंबर डेकोरेशन आहे, खतरनाक. आर्मीची टीम इथंच आहे. हे बघा पोचपत्री अमरनाथ यात्रेचा सर्वात मोठा भंडारा आहे हा. आता चाललोय खालती भंडाऱ्याकडे. बघा पूर्ण डेकोरेशन केलं, खतरनाक. इकडे पण टेंट आहेत, राहण्यासाठी सुविधा आहे. हे बघा तिथलं निघलं होतं, त्यांनी टाकलं त्याचं. बघा खतरनाक व्ह्यू इथला. हे बघा इंडियन आर्मी पोचपत्रीचा भंडारा, खतरनाक घसरलो. हे बघा काय पण खाऊ शकता, जामून आवल्यापासून स्टार्ट आहे, खतरनाक आहे. काय पण खावा. स्वीटमध्ये पण तेवढंच आहे, आणि स्वीटमध्ये तिखटमध्ये तेवढंच आहे. स्वीट पण हे बघा ताजं बनवायचं आहे, खतरनाक भंडारा. हे बघा पावभाजी
काय पण जेवढे आयटम आहेत मला तर वाटतं सगळे इथंच आहेत का. हे बघा सगळ्यात मोठा भंडार आहे. हे बघा भट्टी कंटिन्यू चालू आहे. तिकडे पण आहे पुढे थोडं आणि पलीकडं पिझ्झा वगैरे सर्वच काय एकाच ठिकाणी. पिझ्झा मिलेगा खतम हो गया बोल रहा. हे बघा स्वीटमध्ये समोसा आहे. हे काय माहिती वेगळंच आहे, पूर्ण वेगळं आहे. भंडार असेल तिथं घोड्यांसाठी चारा पण आहे. हे बघा पाठीमागं चला इथे बघा घोड्यांसाठी चारा आहे. आणि हे मगाशी मी दाखवलं होतो की हा व्ह्यू आहे सकाळी सकाळी आंघोळीसाठी. जय बोले. बघा थंडी वाढली आता पूर्ण पॅकअप अप्पर घातले त्यामुळे थंडी कमी लागते. आता कानाला थंडी वाजत होती. टोपी पहिलीच होती माझ्याकडे तीच लटकवली. आता थोडं बरं वाटतंय. थोडंसं बर्फी वगैरे खाल्ली तिथं भंडाऱ्यात. डोसा पण होता. चढायला लागली आता डबल. हे बघा इथे पाठीमाग आय लव्ह महादेव पाठीमाग दिसत असेल. आय लव्ह महादेव. चढ लागला आणखीन होता. पंचतरणी आम्हाला जिथं जायचं 8 किलोमीटर. संगम टॉप 10.5 आणि अमरनाथ गुफा 14. आता आम्ही खालती चाललो आहे. इथं हेल्पलाईन नंबर. आता हेलिकॉप्टर एकदम क्लोज जातो. खतरनाक भारतीय इंडियन आर्मीचा झेंडा आणि तिरंगा. जय हिंद. थंडी जास्त आहे. दुपारी गरम होत आहे. अचानक पूर्ण रूट बदलत आहे. अशी थंडी चालू होते. पोचपत्री भंडाऱ्याच्या खाली आल्यानंतर तिथून 3-4 किलोमीटर खाली आलोय. इथे बघा व्यू. हे बघा इंडियन आर्मीचे 2 जवान. इथं पूर्ण ग्लेशियर खालती. इथून पूर्ण ग्लेशियर घसरला. इथं खालती थोडं दिसत असेल. हे बघा आमचे गँग. बोले महादेव और हा पण रस्ता आहे शॉर्टकट आहे. थोडं पुढे गेल्यानंतर असा फिरत ते बघा ते आहे पंचतरणी बेस पॉइंट. आणि तिथून थोडंसं 6 किलोमीटर पुढे गेल्यानंतर पवित्र गुफा. नाही हे बघा जे करायला लागत चालू आहे आम्ही. बोले रस्ता तो देखलो. रस्ता बघा खूपच डेंजर रस्ता आहे. सौरभ आणि तो एक जण ते पोचले असतील आता. ते पटापट निकलते. आणि आम्ही तिघं हम तीन लोग पीछे रहते. कभी आगे नहीं जाएंगे. डेंजर रस्ता आहे. आणि इथून जवळून दिसते बघा पंचतरणी बेस कॅम्प. पाठीमाग पूर्ण डोंगर दिसत असेल. डोंगर रांग इथे. हे बघा 1 2 3 4 आणि 1 5. बोल बम बोले. हे बघा आता जे करायला लावत पुढे चालले. आणि इथे बघा छोटे दगड एक मांडलेत. आपली विश कोणाचे असेल ते मानतात. पाठीमागे अजून लोक येत आहेत. चालूच आहेत. आता पाठीमागे पोचपत्रीमध्ये बंद केलं असेल एखाद्या वेळेस. हे बघा असे छोटे व्ह्यू बघा. या स्वर्गात आल्याचा व्ह्यू आहे. जे कोणी अमरनाथ यात्रेसाठी येत असतील त्यांच्यासाठी एक रिक्वेस्ट आहे. इथं डायरेक्ट एंट्री नाही. पूर्ण मेडिकल करून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून किंवा ऑफलाईन पण करू शकता इथे आल्यानंतर. पण जेवढं बेटर आहे. आणि आम्ही मार्च महिन्यात केलं तर मार्च एंडिंगला एप्रिलच्या स्टार्टिंगला मेडिकल केलं तर. आणि 20 एप्रिलला ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं तर 31 जुलैचं. आणि आज आहे 31 जुलै. आता पोचलो आहे
बाबा अमरनाथच्या पायथ्याला थोडक्यात. आणि पूर्ण मेडिकल. आता मी सोलापूर जिल्हा येतो माझा. सोलापूरमध्ये होतं टप मेडिकल होतं थोडं, पण इथं हाईट पण तशी टप आहे. रामरामजी. टप मेडिकल होतं. आर्मीवाले आहेत. सिक्युरिटी पूर्ण जाम आहे. कमीत कमी मला वाटतंय जम्मू भगवतीनगर म्हणून बेस कॅम्प आहे जम्मूमध्ये अमरनाथ यात्रेसाठी. तिथून कमीत कमी 1.5 ते 1.25 लाख पूर्ण आर्मीवालेत. गुपेपसे पण आहेत. पण बाबाचा बुलावा आल्यानंतर नक्की या. मेडिकल करा. ऑनलाईन रजिस्ट्रेशन अमरनाथ शाईन बोर्ड वेबसाईट आहे, तिथं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा. यात्रा चालू असते जास्तीत जास्त 1 महिना ते 1.25 महिना. पहिली यात्रा चालू झाली. आता 19 ऑगस्टला बंद होणार आहे. आमचं 31 म्हणजे 31 जुलैचं परमिट होतं. आम्ही पोहोचलो आहे आता 31ला. आता उद्या आम्हाला सोडतील पंचतरणीवरून पवित्र गुफेकडे अमरनाथ बाबाच्या. वरून पाणी येतं आहे. ग्लेशियर पिघळून पाणी येतं आहे तेव्हा पाठीमागं. ते नदीचं नाव तर माहीत नाही, शेषनागच असेल, माहीत नाही मला, पण खतरनाक व्ह्यू आहे. ह्या बे अरे सर हटो सर, कैसे कर रहे हो सर? हे बघा आता पोहोचलोय जस्ट पंचतरणी बेस कॅम्पला. इथं पहिल्यांदाच लंगर आहे स्टार्टिंगलाच. लंगरचं पोचल्यामुळे एवढा आनंद झाला यांना. किल्ल्यानं करून डायरेक्ट पोचलो जम्मू तवी. तिचं तिकीट होतं 760 रुपये स्लीपर क्लासचं. तिथून नंतर आम्ही जम्मू तवीमध्ये उतरल्यानंतर हे RFID कार्ड कलेक्ट केलं. ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर भेटतं. आणि तिथून परत भगवतीनगरला 1 दिवस स्टे केला. दुसऱ्या दिवशी बसने आलो नूनवन बेस कॅम्पला. तिथं काही दाखवता आलं नाही. रामजी सर, जय हिंद. हे बघा वरती आर्मी. आणि भगवतीनगर नूनवन बेस कॅम्पला आलो. तिथे 1 दिवस स्टे केला रात्री. उशीर झालता कारण का सोडत नाही तिथून पुढे. आणि आज सकाळी पहाटे 5:30-6 वाजता उठलो असेल. आणि 6:30ला तर आम्ही चंदनवाडीच्या गेटला होतो. तिथून या पंचतरणी बेस कॅम्पचं अंतर आहे 28 किलोमीटर. 11,500 फूट. संगम टॉप 12,000 फूट. 4.50 किलोमीटर. अमरनाथ गुफा 13,500 फूट. ऊन आहेच थोडं. आणि पंचतरणी गुफा हे बघा पाठीमागं खतरनाक आहे. हे बघा पुढे चालतात हे बाकीचे हे पॉईंट. हे बघा असे चेकिंग पॉईंट यांचे पूर्ण चेक पॉईंट होते इंडियन आर्मीमध्ये. मग आपल्याला भेटलेली कोण हां हो काय. मग अशी 4 लोकांनी यांना आणलं उचलून. पालकीला आहे उनकी बीमार है वो शायद. ये देखो आगे चेकिंग हो रही. आता कॅमेरा बंद करतो किंवा चालू राहून द्या, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा काय नाही, फक्त किसे चेकआउट केले आणि ते ऑटोमॅटिकमध्ये चेक होते बाकीचं. हे पाठीमागं चेक पॉईंट आहे. पंचतरणी बेस कॅम्प भला मोठा बघा व्ह्यू धावतो एकदा पूर्ण इथला. आणि आता करतो आणि सकाळी भेटतो तुम्हाला. हर हर महादेव. आताच पाठीमागं पंचतरणी. हे बघा पाठीमागं पंचतरणी. ते सोडून वरती आलो आहे आता. आणि इथून संगम टॉप 12,000 फूट 1.5 किलोमीटर आणि होलिक्यो 5 किलोमीटर पवित्र गुफा. आम्ही असं उतरून इथे स्टॉप घेतला. रात्री स्टे केला, मुक्काम केला होता. जाम पेन होत आहे, सांगू शकत नाही. जाम थंडी पण जाम होती रात्री. हे बघा पाठीमाग नदी. पुढे आल्यानंतर हीच नदी अशी वाहत चालली बघा. आणि खालून होलिक्यो पवित्र गुफेहून हे हेलिकॉप्टर पंचतरणीपर्यंत किंवा चंदनवाडीपर्यंत येऊ शकते.
ही पालखी, हे बघा आजी त्याच्यात बसून चालली ही पालखी, 4 लोकांची पालखी. चे रेट खालती नाही दाखवू शकलो, पण एक 14, 15, 16 हजारापर्यंत आहे. आणि हा ग्लेशियर बघा पाठीमागे, हा जो ग्लेशियर आहे पूर्ण आता 1-2 दिवसात वितळून पूर्ण पाण्यामध्ये रूपांतरित होतं. याचं पूर्ण यात्रेमध्ये एवढाच बर्फ दिसला. हो, एवढाच ग्लेशियर आहे रस्त्याच्याकडे नाही, बाकी सगळे वरीच आहेत. हे बघा एवढा फिट झाला आहे, काळा भंगारा झाला आहे. क्वालिटीच बदलली याची, खतरनाक आहे. पण लास्ट एवढाच आहे, मला वाटत नाही पुढे पण असं पुढे हाईट आहे. बघा थोडी का दंडी खाली मारली, निघतोय थोडा थोडा थोडा, पण काळाच निघतोय खाली. पण पाठीमाग बा एवढाच बर्फ आहे लास्ट, एवढा इतका ज्यात दम तर लागतोय. खाली बघा दरी, तिथं नदी वाहते, खतरनाक आहे. हा जो पॉईंट होता चढाई जास्त होती इथं, ताजूक वरती जायचे, इथून पण जास्त चढाई, एवढं दम लागतंय. तरी काटे आहे त्यामुळे फरक आहे. सगळे जाम झालेत. खरंच अमरनाथ यात्रा भारतात टफेस्ट यात्रा आहे. हे बघा हेलिकॉप्टर पण खालून चाललं आहे. एवढी यात्रा डेंजर आहे. बघा व्ह्यू बघा वरचं, नाबाळ पूर्ण आलं आता इथे. मोसम कधी बदलतो इथे सांगता येत नाही. लावला आहे होली केव पवित्र गुफा, 13,500 फीट, 3 किलोमीटर आहे अजून. आणि खाली जी नदी चालली ती पंचतरणी नदी, इथून खालून दिसत असेल बघा, ही चालली अशीच ती गुफेपर्यंत वाहत जाते. हे बघा समोरून अजून हेलिकॉप्टर बंद नाही. हेलिकॉप्टर हे 1-1.5-2 मिनिटाला कंटिन्यू हेलिकॉप्टर चालू आहे. बोर्ड आहे पाठीमागे इथे, आणि इथं रेस्ट पॉईंट आहे. हे बघा पालखी, काय लोकांना एवढी प्रॉब्लेम येतात हाईटचे, डोळे झाकून बसलेत. आता खाली उतरायला लागलो आहे. इथनं गुफा दिसते आता, ती बघा तरी दिसते का नाही, लांब आहे थोडी, 3 किलोमीटर आहे. आणि हा जो रूट आहे खालचा लोक चालत आले तो बालताल, 10-12 किलोमीटर इथून बालताल जवळून रूट आहे एकदम. आणि हा रूट आहे तो पैलगाव, दोन्ही रूट पुढे जाऊन तिथं संगम टॉपला. हे संगम टॉप पाठीमागच आहे, पण इथं पण संगम टॉप बोलते. हे बघा बर्फ पार दिसतोय, पूर्ण खालच्या दरीत बर्फ आहे. आणि तिथून आता दोन्ही रूट यात्री मग सांगितल्याप्रमाणे कनेक्ट होतील एकमेकाला, आणि सोबतच चलत परत पुढे जातील. कारण मोसम तर साफ झाला आहे आता सध्या, धूप नाही, ऊन नाही निघला अजून, पडल ऊन. हे बघा आता पहाड, हे बघा समोरच पवित्र गुफा दिसते, इथून जवळच आहे, जास्त पण लांब नाही. आणि 14 जण पुढे गेलेत. इथे आर्मीचे जवान इथे बनत, पूर्ण काळा पडलाय बर्फ. हे खालून पाणी वाहतंय खालती, खतरनाक रूट आहे. तेव्हा पाठीमागा बर्फ आहे पूर्ण, हा वरतीपर्यंत बर्फ. मग घोडापडाव, इथं घोड्यांचं खायचं व्यवस्था आहे, पूर्ण चारा वगैरे. आणि हा जो रूट येतोय तो बालतालवून येऊन इथं कनेक्ट होतोय आता आम्हाला पेलगावला. 2 रूट आता बघा सोबतच, आम्ही सोबत 2 वाजता बर्फाने वावा तक गुफेपर्यंत आता सोबतच आम्ही. इतकी आर्मी आता इथं बघू शकता, इतकी जास्त आर्मी इथं, इंडियन आर्मी इथंच दिसते. मागं दिसते बघा धोकं, जाम धोकं पडलंय. हे बघा क्लॉक रूम आहे तिथं 5 नंबरचा, जास्त दम लागतो इथं. आणि पाठीमागं सुद्धा आर्मीचे जवान बर्फ दिसत असेल. आणि मेन म्हणजे भारतीय श्रावण मास चालू आहे, आणि श्रावण महिन्यात यायचं म्हणजे भाग्यच आहे. तेव्हा पाठीमागे सेल्फी पॉईंट, आपली सेल्फी काढतात. कारण पाठीमागे गुफा दिसते, छोटीशी गुफा इथून लांबून दिसते. अजून 1 किलोमीटरच्या घरात आहे, अर्धा किलोमीटरचं. हे बघा ही गुफा आहे. आणि असाच ही ग्लेशियर बर्फाचं असं चलत वरती जायचं. हा डोंगर पार करून असं त्या डोंगराच्या पलीकडून अलीकडे येऊन इथून वरती चढत गुफेच्या पायथ्याला आलोय. इथं बघा रुद्राक्ष, माळा, बरेच काय स्टॉल आहे, छोटी प्रॉपर लोकल शिलाजीत आहे, बरेच स्टॉल आहेत. आणि बघा समोर गुफा दिसते जवळ
चांगला आहे त्यात इथं समोर हालत जाम आहे पण सांगू शकत नाही. सगळ्यांची हालत जाम झाली इथपर्यंत असतो. 36 किलोमीटर अंतर होतं. काल 36 नाही 34 आणि काल 28 6 किलोमीटर क्रॉस केलं. आता इथून 12-13 किलोमीटर बालटालला उतरायचं आहे खालती. तिथून जर आज बस भेटली ठीक आहे, नाही तर उद्या सकाळी बसने जम्मूला. हे बघा गर्दी वाढत चालली आता. भंडारा लंगर सगळं चालू आहे. चढाई पण नाही आणि दर्शनासाठी पण चढाई आहे खालून पायथ्यापासून वरतीपर्यंत. हे बघा इथून दर्शनाची रांग आहे आता तिथपर्यंत जायच्या वरती. कॅमेरा वगैरे काय नेऊन देत नाहीत. खाली आल्यानंतर सांगतो कसं आहे काय. जय बोले की हे बघा पवित्र गुफा. आता दर्शन केलं मगाशी. पाऊस चालू होता थोडा. पाठीमागं बघू शकताय पवित्र गुफा अमरनाथ बाबांची. तिथं एक त्रिशूळ आणि अमर झालेले 2 कबूतर वरच्या साईडला दिसतील. हे बघा वरती इथून चढायचे असे वरती. दर्शन झाले. धन्य झालो. आता उतराई करायची बालटालकडे. थोडं दम लागतोय. आणि हे बघा वरती बाबा बर्फाने बसलेत. आणि असा व्यवस्थित सध्या मगाशी पाऊस चालू होता म्हणून दाखवलं नाही काहीच. फुल जाम होतं. आणि हे बघा पाऊस पूर्ण डोंगर रांगेत पाऊस पडल्यावरती पण. हे बघा सौरभ, सूरज आणि हे छत्तीसगडचे 2 आणि मी. आता हे तुम किधर जाने वाला पोइंस नाही ते चाललेत आता पेलगाम रूटने. आम्ही चाललो बालटाल रूटने आता. आणि इथून खालती उतरून आम्ही आज जर बस पकडली तर आज बस, नाही तर सकाळी बस पकडणार आहे. पाठीमागे बा पवित्र गुफा जायचं मनच करत नाही इथून. पण आता जावं तर लागते कारण का पूर्ण स्टे करायला एक पण जागा नाही. इथं पूर्ण आर्मी बेस कॅम्पचे स्टे आहेत. आपल्याला स्टे करता येत नाही इथं. इथून चलत आता 13 किलोमीटर आहे इथून बालताल. पाठीमागे बघा इथून असा रूट आहे या साईडला. आणि या साईडला जातो तो पेलगाम पंचतरणी मार्गे. धन्य झालो. अमरनाथ बाबा दर्शन झालं. बाकी काय पाहिजे. हर हर बोले, बम बम बोले. जय बाबा बर्फानी अमरनाथ बाबा की जय. एक बार जयकार लगा दे. बम बम बोले बम बोले हर हर महादेव. बोलो बर्फानी वाले बाबा की. चलो ब्लॉग ये ख़त्म करते और सबको बाय बाय बोलते. ये देखो लास्ट में एक बार अमरनाथ जी के दर्शन दिखा देतो तुम्हाला एकदा अमरनाथ जीचं. जय बाबा बर्फानी.